नमस्कार, मी वैशाली देशमुख, महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमिक स्किल कोच. पालकांना डिग्रीसाठी विद्यार्थी घडवायचा आहे का आयुष्यासाठी विद्यार्थी घडवायचा आहे, हा प्रश्न मोठा आहे, बरोबर ना? जनरली पालक म्हणून आपण नेहमी हे बघतो की मुलगा वर्गामध्ये सातत्याने पहिल्या 5 मध्ये असला पाहिजे. त्याला अभ्यास करायला लावण्यासाठी आपण सतत त्याच्या मागे लागतो, त्याला चांगले ट्युशन्स लावून देतो, त्याला चांगल्या शाळेमध्ये घालतो आणि सतत त्याच्या रिझल्टसाठी आपण लक्ष देत राहतो. पण फक्त शिक्षणामुळे विद्यार्थी घडणार आहे का? नाही ना. तर माणूस हा शिक्षणाने घडत नसतो, तो त्याच्या चांगल्या सवयी आणि चांगल्या वागणुकीमुळे घडतो, बरोबर ना? मग आपण एक विद्यार्थी घडवत असताना हे कुठेतरी विसरत चाललोय की आपण त्याच्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटवरती काम करत आहोत का? आता मुलांच्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटवरती काम करणं म्हणजे काय? पहिली गोष्ट, मुलांचे लाड पुरवणं बंद करा. मुलांनी डिमांड केलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या फायद्याचीच असते असं नाही आहे. त्याच्यामुळे मुलं रडत असतील, पडत असतील तरी त्यांचे लाड पुरवणं बंद करा. बऱ्याचदा आपण असे लाड न पुरवण्यासाठी पहिल्यांदा नकार देतो आणि मग कालांतराने मुलं हट्ट करतात, रडतात आणि म्हणून त्या नकाराचं होकारामध्ये रूपांतर होतं. मुलांना ही गोष्ट कळून जाते की काही गोष्टी आईवडिलांच्या मागे लागण्याने मिळणारच आहेत आणि मग ते प्रत्येक गोष्टीचा हट्ट करायला लागतात. सो मुलांचे लाड पुरवणं बंद करा. जी गोष्ट त्यांच्या खरंच फायद्याची आहे तीच गोष्ट त्यांना पुरवा आणि ज्या गोष्टीमुळे त्यांचं नुकसान होणार आहे अशा गोष्टी त्यांना देणं बंद करा. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट मुलांना आयती आणून देण्याच्या ऐवजी त्यांना ती कमवायला शिकवा. कधी कधी मुलांकडनं घरातली चांगली कामं करून घ्या. आईसाठी आईला मदत, वडिलांना मदत किंवा आजी आजोबांसाठी काहीतरी करायला शिकवा आणि या शिकवणीतून त्यांना प्रत्येक वेळेस बोनस म्हणून एखादी गोष्ट द्या. जर त्यांनी अभ्यासामध्ये चांगले मार्क घेतले तर अभ्यासासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांना तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर त्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स घ्यायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला तसं चॅलेंज द्या आणि त्या चॅलेंजसाठी मग त्याला सायकल गिफ्ट करा किंवा एखादी वस्तू जी त्याला फायदेशीर असणार आहे ती गोष्ट गिफ्ट करा. अशाने मुलांना मोटिवेशन पण मिळतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कॅरेक्टर डेव्हलपमेंट. फक्त अभ्यासाच्या मागे लागण्याच्या ऐवजी आपण मुलांच्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटवरती काम करणं फार गरजेचं आहे. मुलांना फक्त अभ्यास कर असं सांगण्याऐवजी त्याच्या चांगल्या वागणुकी, मित्रांबरोबरचं त्यांचं बिहेवियर, टीचरबरोबरचं त्यांचं बिहेवियर याच्यावरती सुद्धा वॉच ठेवणं फार गरजेचं असतं. अशा पद्धतीने मुलांच्या चुका आपल्या लक्षात आल्या की ते खोटं बोलत आहेत की नाही बोलत आहेत आणि खोटं बोलत असतील तर काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीसाठी घाबरलं पाहिजे, कुठल्या गोष्टीसाठी बिनधास्त राहायला पाहिजे, या गोष्टी आपण मुलांना पदोपदी शिकवणं फार गरजेचं असतं. चौथी गोष्ट, जाणीव, ज्याला आपण ग्रॅटिट्यूडसुद्धा म्हणू शकतो. मुलांसाठी आपण जे काही करत आहोत त्याची जाणीव मुलांना करून देणं हे फार गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट आई वडील बऱ्याचदा आउट ऑफ वे जाऊन करतात. जे त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे त्याही गोष्ट आई वडील करतात. ज्या दिवशी मुलांना पिझ्झा खायचा असेल तर आई सगळी कामं सोडते, 2 तास काढते आणि 2 तास ती त्या पिझ्झा बनवण्यासाठी घालवते. पण ते 2 तासाची मेहनतीची जाणीव मुलांना असणं फार गरजेचं आहे. अशाच पद्धतीने वडिलांच्या कष्टांची जाणीव हेही मुलांना असणं फार गरजेचं आहे. आणि जिथे मुलांना जाणीव असते तिथेच ग्रॅटिट्यूड तयार होतो आणि हा ग्रॅटिट्यूड मुलांना एक चांगल्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी खूप उपयोगी ठरतो. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे इमोशन्स. जे विद्यार्थी स्वतःचे आणि दुसऱ्यांचे इमोशन्स मॅनेज करू शकतात ते कुठल्याही परिस्थितीमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. ते कुठल्याही परिस्थितीला मॅनेज करू शकतात. जेव्हा जेव्हा सक्सेस येतो त्यावेळेस ते उंच भरारी न घेता जमिनीवरती राहून इतरांबरोबर त्या सक्सेसला एन्जॉय करतात आणि ॲट द सेम टाईम जर फेल्युअर आलं तर त्या फेल्युअरला फेस करायची सुद्धा कॅपॅसिटी अशा विद्यार्थ्यांमध्ये असते. त्याच्यामुळे जो विद्यार्थी इमोशन्स मॅनेज करू शकतो तो विद्यार्थी आयुष्यामध्ये नक्की सक्सेसफुल होऊ शकतो. तर एकंदरीत काय, तर मुलांच्या फक्त अभ्यासाच्या मागे न लागता मुलांच्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटवरती काम करा, म्हणजे आयुष्याच्या लॉंग टर्म गोलसाठी मुलं नेहमी तयार राहतील.